आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. जर आपण आत्मा आहोत तर मग या सुखदुःखाचा अनुभव या आत्म्याला का होतो? या सुखदुःखाचा अनुभव आपल्या आत्म्याला होत नाही, केवळ शरीरालाच होतो. मग आत्म्याचा काय? आत्म्याला काहीच जाणवत नाही, कारण हे असणं आणि नसणं, सुख दुःख, थंडी उष्णता हे सर्व निसर्गाचे नियम आहेत. आत्मा तर अविनाशी परमात्म्याचा अंश आहे, म्हणून आत्मा निसर्गाच्या सीमांच्या बाहेर आहे. आत्मा अचिंत्य आहे. मानवी चिंतनाच्या आवाक्यामध्ये तो येत नाही. अर्जुना, आत्म्यावर निसर्ग आणि सृष्टीचे नियम लागू होत नाहीत, कारण तो सृष्टी आणि प्रकृती दोघांच्याही नियंत्रणाबाहेर आहे. जशी एक ठिणगी अग्नीचाच अंश असते, तसाच आत्मा परमात्म्याचाच अंश आहे. म्हणून तो नित्य, आजन्म, सनातन आणि सर्वव्यापी आहे, जो स्थिर आहे आणि अचल आहे. अच्छेद्यो अयम अदाय्यो अयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतः स्थाणुर अचलोयम सनातनाः. हे पार्था, आत्म्याला ना कुठलं शस्त्र भेदू शकतं, ना त्याला अग्नी जाळू शकतो. त्याला जल भिजवू शकत नाही, ना वायू सुखावू शकतो. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हे अर्जुना, हे समजून घेतल्यानंतर ना तुला कोणाच्या मृत्यूचा शोक व्हायला हवा आणि ना कोणाच्या न मरण्याने आनंद व्हायला हवा. हे पार्था, मनुष्याचं शरीर एखाद्या रथाप्रमाणे आहे. त्या रथाचे जे घोडे आहेत त्यांना मनुष्याची इंद्रिय समज, म्हणजेच डोळे, नाक, कान, मुख, जीभ आदी. या इंद्रियांना, या घोड्यांना जो सारथी चालवत असतो तो सारथीच मन आहे. आणि त्या रथात बसलेला जो त्या रथाचा स्वामी आहे तोच आत्मा आहे. मनुष्याची इंद्रिय त्यांच्या इच्छांकडे आकर्षित होत असतात आणि त्यांचं मन इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेने दौडवत असतं. हे तोपर्यंतच होऊ शकतं जोपर्यंत जीवात्मा त्याच्या मनाला त्यांच्या नियंत्रणात नाही आणत. जोपर्यंत मन नियंत्रणात येत नाही ते इंद्रियांना त्यांच्या इच्छांच्या दिशेनेच दौडवत राहतं. इच्छा इंद्रियांना बोलवत असतात, इंद्रिय त्यांच्या दिशेने पळत असतात आणि मन जीवात्म्याची पर्वा न करताच रथाला त्या दिशेने घेऊन जातं. परंतु जेव्हा तू स्वतःच्या मनाच्या आहारी न जाता मनाला तुझ्या नियंत्रणात ठेवशील, तेव्हाच ते मन एका उत्तम सारथ्याप्रमाणे तुझ्या शरीररूपी रथाला थेट प्रभूंच्या चरणांशी घेऊन जाईल. श्रीकृष्णांनी रथाचं रूपक वापरून इंद्रिय, मन, आत्मा आणि विषय यांचा केलेला उहापोह अतिशय स्तुत्य आणि जनसामान्यांना कळण्याजोगा आहे.
आत्मा आणि शरीर यांच्यातला एकमेव दुवा म्हणजे मन आहे. आणि हे मन जर विषय सुखांनी बरबटलेलं असेल तर आत्म्याचा त्या चिरंतन सत्याकडे, त्या परमात्म्याकडे पोहोचण्याचा मार्गच दुष्कर होऊन जाईल. पण जर आत्मभान जागृत होईल आणि त्या जागृत आत्म्याने मनाचा दास होणं नाकारून मनाला त्याच्या नियंत्रणात आणलं तर मनुष्यासाठी त्या परमात्म्याजवळ पोहोचण्याचा मार्ग देखील प्रशस्त होऊन जाईल. म्हणूनच मी म्हटलं होतं की मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. अर्थात जर मन तुझा स्वामी असेल आणि तू त्याच्या नियंत्रणात असशील तर ते तुला मायापाशात अडकवत राहील. आणि जेव्हा तू मनावर नियंत्रण मिळवशील आणि त्याचा स्वामी बनशील तेव्हा तेच मन तुला मोक्षाच्या दारात घेऊन जाईल. हे केशव, तू या ज्या वैराग्याच्या गोष्टी करतोयस ते तेव्हाच येऊ शकतं जेव्हा प्राण्याचा तुमच्या या बोलण्यावर विश्वास बसेल की हे सर्व जग वास्तवात मिथ्या आहे, नश्वर आहे, परंतु तुमच्या मायेच्या प्रभावामुळे ते केवळ खरं वाटत राहतं. या परमसत्याच्या ज्ञानावर विश्वास बसेल तेव्हाच वैराग्य प्राप्त होईल. अगदी बरोबर. ज्ञानच मनुष्याच्या हृदयात वैराग्य निर्माण करू शकतं आणि तेच खरंखुरं ज्ञान मी तुला प्रदान करतोय. तू तर प्रदान करतोयस कृष्णा, परंतु माझं मन ते ग्रहण का करत नाहीये? कारण अजूनपर्यंत तू मोह आणि भ्रमाच्या अंधकारातून बाहेर पडलेला नाहीयेस. म्हणूनच तू ते ज्ञान ग्रहण करण्यास असमर्थ ठरतोयस. म्हणूनच मी तुला समजावतोय की केवळ शरीर मरत असतं, आत्मा मरत नाही. म्हणूनच तू शरीराचा मोह सोडून दे, त्यांच्या मृत्यूचा शोक सोडून दे, परंतु तुझ्या मनाला ते सत्य मान्य करायचंच नाहीये. तू बरोबर बोलतोयस केशव. मला तुझं बोलणं समजतं तर आहे, परंतु माझं मन ते मान्य का करत नाहीये? याचं कारण काय आहे? याचं कारण आहे तो साखळदंड जो तुझ्या मनाने स्वतः भोवतीच गुंडाळून घेतलाय. कोणता साखळदंड? नात्यांचा साखळदंड. हा नात्यांचा मोह की हा माझा भाऊ आहे, हा माझा मामा आहे, हा माझा सासरा आहे, हे पितामह आहेत. तू बरोबर म्हणतोयस की नाते संबंधाच्या साखळदंडाने मला चहूबाजूनी जेरबंद केलंय. पण मी या साखळदंडांना कसं तोडून टाकू? मी मान्य केलं की हे सर्व शरीर नश्वर आहेत, परंतु यांच्याबरोबर माझी जी नाती आहेत ती तर नश्वर नाही आहेत, ती तर खरी आहेत. भीष्म माझे पितामह आहेत, अभिमन्यू माझा पुत्र आहे, महाबली भीम माझा सहोदर भाऊ आहे. ही नाती तर खरी आहेत. भले या सर्वांची शरीरं मरून जातील, परंतु या सर्वांसोबत माझी जी नाती आहेत ती तर नाही न मरायची. जसं आज माझे पिता महाराज पंडूचे शरीर नाहीये, परंतु माझे पिता आज देखील महाराज पंडूच आहेत. पिता पुत्रचे ते पवित्र नातं तर समाप्त झालेलं नाही. या नात्यांच्या त्या पावित्र्यावर मग मी कसा प्रहार करू? हे वासुदेव, तुला तर ज्ञात आहे की मला माझ्या मृत्यूची चिंता तिळभरही नाहीये. हे अर्जुना, मला हे माहिती आहे की या धर्मयुद्धात तू स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला यत्किंचितही घाबरत नाहीस. तुझ्या हृदयाची दुर्बलता फक्त तुझ्या स्वजनांच्या आदरापोटी आहे, जे या धर्मक्षेत्राच्या अधीन झालेले आहेत. तुला तुझ्या आप्तांच्या मृत्यूची चिंता आहे ना?
परंतु हे तुझे जे विचार आहेत ते तुझं अज्ञान दाखवतात. अज्ञान. तू योग्य बोलतोयस केशवा. या क्षणी माझी बुद्धी अज्ञानाच्या अंधकारात बुडून गेली आहे. धर्म काय आहे, अधर्म काय आहे, मला हेच ज्ञान नाही. मी कर्माच्या अशा वाटेवर उभा आहे जिथून समजत नाहीये की धर्माचा मार्ग कोणता आहे आणि अधर्माचा मार्ग कोणता. मला या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव केशवा, मार्ग दाखव. हे पार्था, याच अंधकाराच्या अज्ञानातून बाहेर काढायचा मी प्रयत्न करतोय तुला. या अंधारात अंधांप्रमाणे दिशाहीन होऊन हातपाय मारण्यापेक्षा तुझ्या दृष्टीला एक दिशा दे आणि बघ, या सृष्टीकडे बघ. या सृष्टीत जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे, यात शंकाच नाही. याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकातला प्रत्येक प्राणी, मग तो मनुष्य असो की पशु असो, पक्षी असो की वृक्ष वेल, प्रत्येक श्वास घेणारा जीव आपल्या जन्माबरोबरच मृत्यूची वेळ बरोबर घेऊन येतो. प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच असतो. अर्थात त्याला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागतो. म्हणूनच तू त्यांच्या मृत्यूची काळजी सोडून तुझं कर्तव्य समजून युद्ध कर. शरीर जरी विसरून गेलो तरी माझ्या आजोबांशी असलेल्या नात्यावर बाण कसा मारू, माझ्या भावाशी असलेल्या नात्यावर तलवार कशी चालवू. अर्जुना, हे संबंध, ही नाती सर्व या जन्मातलं आहे. या जन्माच्या आधी किंवा या जन्माच्या नंतर या नात्यांचं कोणतंही अस्तित्व नाही. हे काका, मामा, भाऊ, पुत्र, पितामह मागल्या जन्मात कुठे होते? तुझे कोण लागत होते? आणि पुढल्या जन्मात हे कोण असतील, कुठे असतील? याचं उत्तर आहे तुझ्याजवळ? नाही केशव. म्हणूनच म्हणतोय की जर शरीर नश्वर आहे तर ही नाती देखील नश्वरच आहेत. कारण ही सगळी नाती शरीराची आहेत. आणि हे जे तू तुझ्या पित्याचं उदाहरण दिलंस की त्यांचं तुझं पितापुत्रांचं नातं समाप्त नाही झालं, तर हा देखील तुझा भ्रमच आहे, अज्ञान आहे. केवळ तुझ्या मनात अजूनपर्यंत ते नातं जिवंत आहे, कारण तू अजूनही त्याच जन्मात आहेस. परंतु तुझे पिताश्री या क्षणी ज्या कुठच्या योनीमध्ये असतील त्यांच्यासाठी ते नातं समाप्त झालेलं आहे. वडिलांची गोष्ट सोडून दे, तुझ्या बाबतीत बोल. मागल्या जन्मात जेव्हा तुझा मृत्यू झाला असेल त्यावेळी तुझे सगळे आप्त स्वकीय रडले असतील. तुझ्या पत्नीने, तुझ्या पुत्राने खूप विलाप केला असेल. परंतु आज या जन्मामध्ये तुला तर आठवत देखील नाही की कुणी कुणी तुझ्या मृत्यूनंतर विलाप केला होता. आज तुझ्यासाठी त्यांचं अथवा त्यांच्या शोक विलापाचं काही सुद्धा मोल नाही. हेच तर तुला मी समजावतोय की कुणाच्याही मरणाचा शोक करू नकोस आणि कुणाबरोबर नातं तुटलं म्हणून दुःखही मानू नकोस. तशीही माझी माया इतकी प्रबळ आहे अर्जुन की जे तुला वाटतायत की तुझ्या मृत्यूनंतर शोक करतील, आयुष्यभर रडत बसतील, ते देखील असत्य आहे. माझ्या मायेच्या प्रभावाने थोड्याच दिवसांनंतर त्या रडणाऱ्या लोकांना तू पुन्हा एकदा हसता खेळताना बघशील.